नमस्कार, मी दिलीप मुसळे. आजच्या या विशेष लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन टॅग या घटकावरील आयोगाने जे इथून मागे काही क्वेश्चन पेपर म्हणजे प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांचं आपण थोडं सविस्तरपणे ॲनालिसिस करूयात. मागच्या लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन टॅग हा जो टॉपिक आहे हा खूप सविस्तरपणे अभ्यासलेला आहे. आता क्वेश्चन टॅगवरील जे प्रश्न आहेत ते आयोगाने कशा प्रकारे प्रश्न विचारलेत, नेचर ऑफ क्वेश्चन, प्रश्नाचं स्वरूप कसं आहे आणि पर्यायांपैकी एक्झॅक्टली उत्तर द्यायचं कसं, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करूया. तर या ठिकाणी मी 2019 आणि तिथून मागील साधारणतः 13-14 पर्यंत सलग क्वेश्चन पेपर घेतलेले आहेत आणि त्या क्वेश्चन पेपरमधील या घटकावर आलेले जे प्रश्न आहेत ते कलेक्ट करून या ठिकाणी आपण विश्लेषणासाठी घेतलेले आहेत. तर आता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. तर क्वेश्चन टॅग हा एक अतिशय इम्पॉर्टंट घटक आहे मित्रांनो. याच्यामध्ये साधारणतः तुम्ही राज्यसेवेचा पेपर घ्या, त्याच्यानंतर गट ब घ्या, गट क चा पेपर घ्या, अभियांत्रिकी, वनसेवा, कृषी सेवा, आता ज्याचे काही जे तांत्रिक संयुक्त सेवा आपण तयार केलेली आहे म्हणजे पेपर जो होणार आहे तो असेल, आणि सगळ्या सरळ सेवा. तर प्रत्येक ठिकाणी क्वेश्चन टॅग या घटकावर एखादा प्रश्न असतोच. मग तो प्रश्नाचं स्वरूप कसं आहे आणि त्या प्रश्नाची उत्तरं द्यायची कशी ते आपण या लेक्चरमध्ये पाहूयात. तर या ठिकाणी आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आता आपण या ठिकाणी प्रश्न घेऊयात. या ठिकाणी पाहायचं आता राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019ला एक प्रश्न आलेला आहे. आता जो 2021चा जो काय पेपर झालेला आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन टॅगवर प्रश्न आलेला एक तो याच्यामध्ये राहिलेला घ्यायचा, बट तिथून मागचे सगळे क्वेश्चन पेपर मी घेतलेले. आता या ठिकाणी पाहायचं आहे चूज द ॲप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग. प्रश्न नीट समजून घ्यायचा. प्रथमतः जनरली विद्यार्थी कन्फ्यूज का होता तर तो प्रश्न नीट समजून घेत नाहीत. म्हणून मी सांगतो का जोही प्रश्न तुम्हाला दिला जातो तो प्रश्न व्यवस्थित वाचायचा काळजीपूर्वक. एक्झॅक्टली काय विचारलेलं आहे, अपेक्षित काय आहे प्रश्नामध्ये, ते जर व्यवस्थित समजून घेतलं तर उत्तर शोधणं खूप सोपं होतं. या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे चूज द ॲप्रोप्रिएट. ॲप्रोप्रिएट म्हणजेच आपल्याला करेक्ट शोधायचं आहे. कुठला शोधायचा आहे? करेक्ट क्वेश्चन टॅग. एक बरोबर क्वेश्चन टॅग शोधायचा आहे. तर क्वेश्चन टॅग काय असतं? जनरली एक वाक्य दिलं जातं, मग ते वाक्य जनरली स्टेटमेंट असतं, लेटनं सुरू झालेलं असतं, इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स असतं वगैरे. तर या ठिकाणी जे वाक्य दिलं जातं तर त्या वाक्याला आपल्याला पुढे एक क्वेश्चन टॅग जोडायचा असतो. आता याचे सगळे थेरॉटिकल पार्ट आपण पाहिलेला आहे त्यामुळे आता त्याच्यावर जास्त मी चर्चा करत नाही या ठिकाणी. परंतु नियम कसे असतात? जे दिलेलं वाक्य आहे ते सर्वप्रथम आहे असं लिहायचं. वाक्यामध्ये काहीच बदल करायचा नाही. वाक्य लिहून झाल्याच्या नंतर 2 नंबरला तुम्हाला स्वल्पविराम हा द्यावा लागतो. म्हणजे 1 नंबरला वाक्य लिहून घ्यायचं, 2 नंबरला स्वल्पविराम कंपल्सरी द्यायचा. स्वल्पविरामाच्या नंतर लगेचच 2 शब्द वापरायचे आहेत आपल्याला. त्यातला जो पहिला शब्द असतो तो हा बेसिकली हेल्पिंग व्हर्ब असतो. कुठला असतो? हेल्पिंग व्हर्ब असतो. त्याला मराठीत सहाय्यकारी क्रियापद असं म्हणतो. आता तुमच्या वाक्यामध्ये जे सहाय्यकारी क्रियापद आहे तेच सहाय्यकारी क्रियापद आपल्याला क्वेश्चन टॅगमध्ये घ्यायचं असतं. त्यामुळे 3 नंबरला तुम्हाला सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आणि 4 नंबरला या ठिकाणी एक जो शेवटचा जो शब्द असतो वाक्यामध्ये जो काही कर्ता आहे त्या कर्त्याला अनुसरून योग्य ते पर्सनल प्रोनाऊन घ्यायचं असतं. लक्षात ठेवायचं, क्वेश्चन टॅगमध्ये वाक्यातील कर्त्याला अनुसरून फक्त क्वेश्चन टॅगमध्ये पर्सनल प्रोनाऊनच घ्यावं लागतं. त्यामुळे हा 4 नंबरचा बदल झाला. आणि 5 नंबरला कंपल्सरी क्वेश्चन टॅग आहे त्या ठिकाणी क्वेश्चन मार्क द्यावा लागतो. मग आता पहिलं वाक्य लिहिलं, 2 नंबरला कॉमा दिला, आता पुढे सहाय्यकारी क्रियापद लिहायचं. अजून नियम बघायचं, जे मूळ विधान आहे, जे वाक्य आहे हे जर पॉझिटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग निगेटिव्ह होतो. मूळ वाक्य जर निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग हा पॉझिटिव्ह होत असतो. आता पाहायचं आहे यू ओल्ड रादर गो. आता हे जे आहेत जनरली आपले कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे. लक्षात ठेवायचं, यू ओल्ड अशा प्रकारचा शब्द आहे तो. म्हणजे वाक्यामध्ये शॉर्टमध्ये लिहिलेले पण या ठिकाणी वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब काय आलेला आहे? ओल्ड आलेले. यू ओल्ड रादर गो. आता या छोट्याशा वाक्यामध्ये निगेटिव्ह वर्ड नाही, म्हणजेच वाक्य पॉझिटिव्ह आहे. अशा वाक्याला निगेटिव्ह क्वेश्चन टॅग जोडायचा. आता निगेटिव्ह क्वेश्चन टॅग जोडायचं म्हणजे काय करायचं? वाक्यामध्ये जे सहाय्यकारी क्रियापद आलेलं असतं त्या सहाय्यकारी क्रियापदाला नॉट जोडायचा आणि त्याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे. लक्षात ठेवायचं, आपल्याला क्वेश्चन टॅगमध्ये जर निगेटिव्ह क्वेश्चन टॅग जोडायचा असेल तर सहाय्यकारी क्रियापदाला नॉट जोडून त्याचं फक्त आणि फक्त कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मच वापरायचं. त्यामुळे या ठिकाणी ओल्ड नॉटचं उडंट होतं आहे. काय होतं आहे? उडंट. आता या ठिकाणी हॅडंट आलेला आहे तो चालणार नाही आहे. डज देखील चालणार नाही आहे. डिडंट देखील चालणार नाही आहे. आता एकच राहिला उडंट. उडंट यू.
अशा स्वरूपाचं तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे. आणि वाक्याचा जो काही कर्ता असेल हा जर पर्सनल प्रोनाऊन असेल तर तोच घ्या. प्रॉपर नाऊन असेल किंवा दुसरं नामाचा प्रकार असेल तर त्याच्या अनुषंगानं योग्य ते पर्सनल प्रोनाऊन घ्यायचं. म्हणजे या ठिकाणी वाक्यामध्ये पर्सनल प्रोनाऊन घ्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे जे पर्सनल प्रोनाऊन या ठिकाणी घेता ते नॉमिनेटिव्ह केसमध्ये घ्यायचं, ऑब्जेक्टिव्ह पॉझेसिव्ह केस घ्यायची नाही. आणि त्याच्यानंतर शेवटी इंट्रोगेटिव्ह मार्क देऊन टाकायचं. वुडंट यू जोडलेला क्वेश्चन टॅग हा पर्याय क्रमांक 4 मध्ये बरोबर आहे. त्यामुळे पाहायचं वाक्यात जर सहाय्यकारी क्रियापद ओल्ड आलेलं आहे ते हॅड चालेल का, नाही. डज चालेल का, नाही. डीड चालेल का, नाही. एकच उरलं. म्हणजे ह्या पद्धतीनं देखील आपल्याला वाक्य चेक करता येतं. इतकं सोपं आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहायचा आहे. आता थोडं प्रश्नाकडे जाण्याच्या अगोदर थोडेसे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म माहीत असणं गरजेचं आहे. ह्या पेजवर सगळ्यांनी जर काळजीपूर्वक जर पाहिलं तर तुम्हाला एक गोष्ट समजेल का जेवढे काय कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहेत सहाय्यकारी क्रियापदांचा नकार करून त्यांचे सगळे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मी या ठिकाणी दिलेले आहेत. पुन्हा एकदा ते व्यवस्थित समजून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी पाहायचं आहे आता इज नॉटचं होतं इजंट, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म पाहायचं आहे. ॲम नॉटचं होतं आरंट. आता लक्षात ठेवायचं जो ओ आहे, फॉर एक्झाम्पल बघायचं आता आर नॉट, याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म करतो आपण ARENT. तर आरंट म्हणजे जो ओ आहे वाक्यामध्ये लक्षात ठेवायचं, शब्दात जो ओ आहे त्या ओ ऐवजी आपल्याला वाक्यामध्ये वरती ॲपॉस्ट्रॉफ द्यायचा आहे. ओ काढायचा आणि त्या ठिकाणी ॲपॉस्ट्रॉफ द्यायचा. डज नॉट, डझंट, NT, NOTचा ओ काढून त्याच्यावरती डोक्यावर ॲपॉस्ट्रॉफ दिलेला आहे. वर नॉट, वरंट, डू नॉट, डोंट, ऑज नॉट, ऑजंट, मस्ट नॉट, मस्टंट, विल नॉट, ओंट हा एक वेगळा शब्द आहे, थोडासा व्यवस्थित समजून घ्या. विल नॉटचं ओंट होतं WONT. नीड नॉटचं निडंट होतं आहे. आता यूज टू नॉट याचे दोन होतात. बेसिकली डिडंट वापरलेला जास्त योग्य राहतो, परंतु युजंट वापरला देखील चुकत नाही, दोन्ही पण येतात. पुढे पाहायचं आपल्याला मे नॉटचं मेंट होतो. हा अगदी कमी वेळा वापरणारा शब्द आहे मे नॉट. वुड नॉटचं होतं आहे वुडंट. कॅन नॉटचं होतं कॅन्ट. शाड नॉटचं होतं शांट. डिड नॉटचं डिडंट. माईट नॉटचं मायटंट. शुड नॉटचं शुडंट. आउट नॉटचं आउटंट आणि डेअर नॉटचं डेअरंट. ते जे काही कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही ज्यावेळेस हा लेक्चर ऐकाल त्यावेळेस थोडा व्हिडिओ पॉज करा आणि सगळेच्या सगळे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म जे असतात हे काळजीपूर्वक समजून घ्या. हे तुमच्या माहितीसाठी मी थोडंसं साईटला झालेलो आहे. थोडासा व्हिडिओ पॉज करून जरी तुम्ही ते सगळे व्यवस्थित जरी समजून घेतले तरी ते तुमच्या दृष्टीनं बेटर राहील. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तुम्हाला समजून घ्यायचं या ठिकाणी. नन ऑफ अस न्यू द वे. आता बघायचे संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2019ला आलेला प्रश्न आहे. आता या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे त्याच्यामध्ये एक शब्द आलेला तो म्हणजे नन. सगळ्यांनाच माहिती आहे नन हा निगेटिव्ह वर्ड आहे. वाक्यात निगेटिव्ह वर्ड असल्यामुळे वाक्य निगेटिव्ह होतं. अशा वाक्याला आपण पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग जोडायचा आहे. ठीक आहे. आता नन ऑफ अस न्यू द वे. तुमचं वाक्य दिलेलं वाक्य आहे असं लिहायचं आहे आपल्याला. फॉर एक्झाम्पल हे वाक्य जे आहे असं लिहिलेलं आहे आपण. नन ऑफ अस न्यू द वे. आपण हे वाक्य आहे असं लिहून घेतलं आणि त्याच्यानंतर कॉमा दिलेला आहे. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कॉमा दिल्याच्या नंतर लगेचच मूळ वाक्य निगेटिव्ह असल्यामुळे क्वेश्चन टॅग हा पॉझिटिव्ह करायचा आहे. पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅगमध्ये फक्त सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आणि नंतर पर्सनल प्रोनाउन घ्यायचं. आता तुमच्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे का, नाही आहे. तुमच्या वाक्यामध्ये एकच क्रियापद आहे आणि ते मेन व्हर्ब आहे, मुख्य क्रियापद आहे. मग अशा वेळेस मुख्य क्रियापदाच्या काळानुसार डू डज आणि डीड पैकी एक घ्यायचं असतं. आता क्रियापद हे साध्या भूतकाळात असल्यामुळे तुम्हाला डीड घ्यायचं आहे. या ठिकाणी डीड घेतलेला आहे आणि डीडच्या नंतर आपल्याला वाक्यामध्ये वाक्यातील कर्ता जो दिलेला आहे बघायचा. नन ऑफ अस या फ्रेजला अनुसरून आपल्याला योग्य ते पर्सनल प्रोनाउन घ्यायचे. आता तुम्हाला एक गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे. नन ऑफ अस, वन ऑफ अस आणि सम ऑफ अस हे ज्यावेळेस तुमच्या वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणून येतील यांच्यासाठी आपल्याला वी हे पर्सनल प्रोनाउन घ्यायचं असतं. त्यामुळे या ठिकाणी डीड वी अशा प्रकारचा क्वेश्चन टॅग जोडणं अपेक्षित आहे आणि वाक्याच्या शेवटी इंट्रोगेटिव्ह मार्क द्यायचा. आणि लक्षात ठेवायचं जे पर्सनल प्रोनाउन तुम्ही घेता ते नॉमिनेटिव्ह केसमध्ये घ्यायचं. एखाद्या पर्यायामध्ये अस टाकून देतील जसं या ठिकाणी दिलेलं आहे.
अस चालणार नाही, अस ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये अस नको आहे आपल्याला. त्यामुळे डिडंट चालणार नाही, मूळ वाक्य निगेटिव्ह असल्यामुळे पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग करायचा. त्यामुळे चालणार आहे डिड वी चालणार आहे, म्हणजे डिड अस दिलेला आहे, अस देखील चालणार नाही आहे. डिड वी तुमचा बरोबर आहे, डिडंट चालणार नाही आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1ला मार्क करा. बघा किती सोपे प्रश्न आहे. जर तुम्हाला नियम जर माहीत असतील तर काहीच प्रॉब्लेम नाही, पण जर नियम माहीत नसतील तर बाकी 100% चूक होते. आता थोडा एक प्रश्न मध्ये स्किप झालेला आहे आय थिंक, त्यामुळे आता आपण डायरेक्टली पुढच्याकडे जाऊया. पॉइंट आउट द सेंटेन्स दॅट हॅज अ करेक्ट क्वेश्चन टॅग. आता आपल्याला करेक्ट क्वेश्चन टॅग जोडलेलं वाक्य शोधायचं आहे. आता वाक्य व्यवस्थित बघायचं. देअर इज अ लॉट ऑफ ट्रॅफिक इन द इव्हिनिंग. संध्याकाळच्या वेळेला खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असते. आता वाक्याचा इंट्रोडक्टरी सब्जेक्ट आहे देअर. लक्षात ठेवायचं, देअर हा ज्यावेळी तुमच्या वाक्याचा इंट्रोडक्टरी सब्जेक्ट असतो त्यावेळेस क्वेश्चन टॅगमध्ये देअरसाठी कुठलंच पर्सनल प्रोनाउन घ्यायचं नाही. देअरसाठी देअरच घ्यायचं. वन जर असेल तर वनसाठी देखील वनच वापरायचं. हे दोन शब्द विशेष करून नोटीस करा. देअरसाठी देअरच घ्या आणि वनसाठी वनच घ्यायचं. त्यामुळे देअर झालेले. आता पुढे क्रियापद आलं इज. आता वाक्यात जर तुम्ही जर पाहिलं दुसरं मुख्य क्रियापद नाही आहे, आता हेच सहाय्यकारी क्रियापद आहे आणि हेच मुख्य क्रियापद आहे. वाक्य पॉझिटिव्ह असल्यामुळे क्वेश्चन टॅग निगेटिव्ह करायचा. इजचं निगेटिव्ह होतं तुमचं इजंट, आणि वाक्यातील कर्ता जो देअर आहे त्याच्या अनुसरून आपल्याला या ठिकाणी देअर अपेक्षित होतं. इट आल्यामुळे वाक्य चुकलं. इजंट बरोबर आहे पण इट हे अपेक्षित नव्हतं तुमचं, देअर पाहिजे होतं, त्यामुळे पहिलं क्वेश्चन टॅग चुकलेला आहे. दुसरं पाहायचं शेखर विल नॉट बी हिअर सून. आता विल नॉट तुम्ही पाहू शकता निगेटिव्ह क्वेश्चन टॅग म्हणजे निगेटिव्ह वाक्य झालेलं आहे, कारण वाक्यामध्ये निगेटिव्ह वर्ड आलेला आहे. म्हणजेच क्वेश्चन टॅग कसा करायचा आहे, पॉझिटिव्ह करायचा आहे. वाक्याचे सहाय्यकारी क्रियापद आहे ते आहे असंच घ्यायचं. या ठिकाणी पॉझिटिव्ह करताना विल वापरायचं होतं, या ठिकाणी ओंट वापरल्यामुळे हे देखील चुकलेलं आहे. याला जर बरोबर करायचं असेल तर काय केलं असतं आपण, विल आणि शेखर हे मुलाचं नाव याच्यासाठी पर्सनल प्रोनाउन ही घेऊन इंट्रोगेटिव्ह मार्क दिलं असतं. म्हणजे दुसरं वाक्य देखील या ठिकाणी चुकलेलं आहे. तिसरं बघायचं इट इज अ नाईस मॉर्निंग. वाक्याचा सब्जेक्ट आहे इट, क्रियापद आहे तुमचं इज. वाक्य पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह क्वेश्चन टॅग करताना इजचं इजंट होतं आणि इट हे ऑलरेडी पर्सनल प्रोनाउन असल्यामुळे ते नॉमिनेटिव्ह केसमध्ये आहे असं घ्यायचं. इजंट इट जोडलेला क्वेश्चन टॅग तुमचा बरोबर आहे. म्हणजे 3 नंबरचं वाक्य तुमचं ग्रॅमॅटिकली करेक्ट आलेलं आहे. चौथं बघायचं लेट अस गो आउट फॉर डायनिंग. आता जेव्हा तुमच्या वाक्याची सुरुवात लेट असने होत असते त्यावेळेस अशा वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपल्याला शाल वी वापरायचे. काय वापरायचं आहे तुम्हाला, शाल वी. पण या ठिकाणी काय वापरलेलं आहे, त्या ठिकाणी शुड वापरलेला आहे. शुड नाही वापरायचा, शाल वापरायचा. त्यामुळे तुमचं चौथं वाक्य देखील चुकलेलं आहे. अर्थाप्रमाणे केवळ पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे, कारण तुम्हाला या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, करेक्ट क्वेश्चन टॅग जोडायचा आहे, शोधायचा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे तुमचं एक्झॅक्ट उत्तर असलं पाहिजे. पुढच्या प्रश्नाकडे जायचं. या ठिकाणी चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. या ठिकाणी पुन्हा विचारले बघा, करेक्ट क्वेश्चन टॅग शोधायचा. हे शब्द खूप महत्त्वाचे असतात. करेक्ट शोधायचा, इनकरेक्ट शोधायचा, ॲप्रोप्रिएट शोधायचा, इनॲप्रोप्रिएट शोधायचा. हे पाहत चला, याच्यावर तुमचे उत्तरं बरोबर की चूक हे तुम्हाला शोधायचं असतं. करेक्ट क्वेश्चन टॅग शोधायचा आहे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 2017च्या पेपरमधला हा प्रश्न आहे. नो बडी नोज मी. आता वाक्याचा जो सब्जेक्ट आहे लक्षात ठेवायचा तो नो बडी आहे. काय आहे, नो बडी आहे. लक्षात ठेवायचं वाक्याचा सब्जेक्ट तुमचा नो बडी आलेला आहे. मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल या ठिकाणी दाखवतो, मग तुमच्या लक्षात येईल. हरकत नाही. चला आता आपण नो बडी नोज मी. ज्यावेळेस तुम्ही वाक्यामध्ये नो बडी हा तुमच्या वाक्यामध्ये सब्जेक्ट असतो त्यावेळेस लक्षात ठेवायचं नो बडीसाठी वाक्यामध्ये दे हे पर्सनल प्रोनाउन तुम्हाला घ्यायचं. काय, नो बडीसाठी तुम्हाला दे हे पर्सनल प्रोनाउन घ्यायचं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, नो बडी हा निगेटिव्ह वर्ड आहे. तुमचं वाक्य निगेटिव्ह झालं अशा वाक्याला पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग जोडायचा. दिलेलं वाक्य लिहून तुम्ही कॉमा दिलेला आहे आणि त्याच्या पुढे तुम्हाला क्वेश्चन टॅग जोडायचा आहे. या ठिकाणी आपल्याला हेल्पिंग वर्ब वापरायचं आहे. बरोबर आहे. निगेटिव्ह असल्यामुळे फक्त पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग जोडताना फक्त सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आणि त्याच्यानंतर वाक्यातील कर्त्याला अनुसरून योग्य ते पर्सनल प्रोनाउन घ्यायचं असतं. आता इथं नोज क्रियापदाला यस जोडलेला आहे. काय जोडलेलं आहे, यस जोडलेला आहे. म्हणजे या ठिकाणी एकच क्रियापद ते पण मुख्य आहे. ज्यावेळेस तुमच्या वाक्यामध्ये फक्त क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय जोडलेला असेल त्यासाठी तुम्हाला डज हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं. जर क्रियापद मूळ रूपात असेल तर तुम्हाला डू घ्यायचं. जर क्रियापद साध्या भूतकाळात असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला डीड घ्यायचं असतं.
आता या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचं आहे, डज घ्यायचं आहे. तुर्तास लक्षात ठेवायचं, जर या ठिकाणी मी जर डज घेतलं तर आता नो बडीसाठी एक्झॅक्टली काय घ्यायचं तुम्हाला, दे घ्यायचं आहे. आता हा क्वेश्चन टॅग कसा होतो तुम्ही पाहू शकता. पहिलं पाहायचं, दे हा अनेक वचनी आहे आणि डज हा एक वचनी आहे. ॲग्रीमेंट होत नाही, आलं लक्षात. त्यामुळे काळ तर बदलायचं नाही आहे, फक्त त्याचं रूप बदलायचं आहे. तर डज एक वचनी असल्यामुळे अनेक वचन करायचं, या ठिकाणी डू घ्यायचा. मग तुमचा एक्झॅक्टली क्वेश्चन टॅग काय होणार आहे, तुमचा डू दे होणार आहे आणि इंट्रोगेटिव्ह मार्क जोडून द्यायचा. मग डू दे असणारा पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. आलं लक्षात. आता लक्षात ठेवायचं, डझंट चालेल का, नाही चालणार, कारण पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅगमध्ये निगेटिव्ह वर्ड नाही घ्यायचा आहे. डज ही या ठिकाणी ही चालणार नाही, कारण नो बडीसाठी दे वापरतो आपण, ही नाही चालणार. इथं सी पण चालणार नाही. त्यामुळे तुमचा पर्याय क्रमांक 4ला तुम्ही मार्क करू शकता. पुढचा प्रश्न बघायचा, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट क मुख्य परीक्षा 2017. त्यालाच आपण स्टेट एक्सरसाइज असं म्हणतो. गट क चा पेपर आहे. सिलेक्ट द इनकरेक्ट सेंटेन्सेस. आता आपल्याला या ठिकाणी कुठलं शोधायचं आहे, इनकरेक्ट म्हणजे चुकीचा क्वेश्चन टॅग जोडलेलं वाक्य शोधायचं आहे. व्यवस्थित पाहायचं. आता दे आरंट सॅटिस्फाईड, दे हा तुमच्या वाक्याचा सब्जेक्ट आहे. आरंट हा निगेटिव्ह वर्ड आलेला आहे. आर नॉटचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म दिले आरंट, म्हणजे मूळ जे वाक्य आहे हे कसं झालं तुमचं आता निगेटिव्ह झालं. अशा वेळेला तुम्हाला पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग जोडायचा. आणि पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग जोडायचा ना, आर नॉटचं काय होतं या ठिकाणी, फक्त आर घ्यायचं आहे आणि दे आहे असं जोडून द्यायचं आहे. आर दे हा क्वेश्चन टॅग तुमचा बरोबर येतो. त्यामुळे पर्याय म्हणजे ए तुमचं बरोबर आहे. आपण हे शोधूयात आता एक्झॅक्टली काय. पण आपल्याला काय सांगितलेलं आहे लक्षात ठेवायचं, सर्वप्रथम आपल्याला निगेटिव्ह शोधायचे आहेत, सॉरी आपले इनकरेक्ट शोधायचे आहेत. त्यामुळे हे आपल्या उत्तरात येता कामा नये. दुसरं बघायचं आहे, आय एम एक्स्ट्रीमली हॅपी. आय एम एक्स्ट्रीमली हॅपी वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आलेले एम, एमचं निगेटिव्ह फॉर्म होतो आरंट. या ठिकाणी काय दिलेलं आहे, इजंट दिलेलं आहे. इजंट चालणार नाही. त्यामुळे या ठिकाणी आरंट आय असं असणं अपेक्षित होतं. तर या ठिकाणी हे अपेक्षित असताना त्यांनी चुकीचं दिल्यामुळे तुमचं दुसरं वाक्य चुकलेलं आहे. आता दुसरं वाक्य चुकलेलं आहे, पण आपल्याला तेच उत्तरात घ्यायचं आहे, कारण चुकलेली शोधायच्यात, हे लक्षात ठेवायचं. पुढे बघायचं, कॉल द डॉक्टर. वाक्याची सुरुवात ही क्रियापदानं झालेली आहे. ज्या वाक्याची सुरुवात क्रियापदानं होते ते वाक्य आज्ञार्थक असतं. आज्ञार्थक वाक्याचा क्वेश्चन टॅग करताना आपल्याला बेसिकली विल यू किंवा ओंट यू वापरायचं असतं. काय वापरायचं असतं, विल यू किंवा ओंट यू तुम्हाला वापरायचं असतं. पण मोर ॲक्युरेट लक्षात ठेवायचं, तुम्हाला विल यू हा जास्त ॲक्युरेट झाला असता. त्यामुळे या ठिकाणी अर्थाप्रमाणे तुम्हाला याला पण मार्क द्यायचा नाही, हे पण चुकीचं आहे, पण याला उत्तरात घ्यायचं आहे. लेट अस स्टार्ट. लेट अस स्टार्ट जेव्हा तुमच्या वाक्याची सुरुवात लेट असने होत असते, अशा वाक्याचा क्वेश्चन टॅग हा वाक्य पॉझिटिव्ह असू द्या किंवा निगेटिव्ह असू द्या, फक्त पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग द्यायचा. तो पण फक्त आणि फक्त शाल वी द्यायचा. लेटेस्टच्या वाक्याला शाल वी हाच क्वेश्चन टॅग ॲक्सेप्टेबल आहे, बरोबर आहे. त्यामुळे या ठिकाणी शाल वी घ्यायचं आहे. ही वाक्य बरोबर आहे. आता ए आणि डी बरोबर आहे, परंतु आपल्याला चुकीचे शोधायच्यात. त्यामुळे बी आणि सी असणारा जो पर्याय आहे तो या ठिकाणी शोधायचा. बी आणि सी असणारा पर्याय क्रमांक 2ला तुम्ही मार्क करून देऊ शकता. आलं लक्षात. या पद्धतीनं उत्तरं चेक करत चालायची. आता या ठिकाणी बघायचं, डिपार्टमेंटल PSI 2017. त्याच्यानंतर माझ्या मते आता 2021मध्ये काही दिवसांमध्ये ॲड येणारच आहे. ती शेड्यूलमध्ये 2022च्या शेड्यूलमध्ये डिपार्टमेंटल PSIची भरती होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये लवकरच डिपार्टमेंटल PSIच्या दृष्टीनं देखील मुलं तयारी करतीलच. आता या ठिकाणी पाहायचं, मुलं इन द सेन्स जे ऑलरेडी जॉबमध्ये आहेत तेच, आलं लक्षात, इन सर्व्हिसमधले आहेत ते. तर चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग ऑर टॅग्स. आपल्याला बरोबर क्वेश्चन टॅग शोधायचे. बघायचं, वी मस्ट गो नाऊ. वाक्य पॉझिटिव्ह आहे, अशा वाक्याला निगेटिव्ह क्वेश्चन टॅग जोडायचा. मस्टचं निगेटिव्ह फॉर्म होतं, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म मस्टंट झालेलं आहे. आणि वी हे कॉन्ट्रॅक्टेड, वी हे पर्सनल प्रोनाउन आहे असं घेऊन तुम्ही शेवटी इंट्रोगेटिव्ह मार्क द्या. तुमचं पहिलं ए हा तुमचा बरोबर आहे. आता या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो, यू आरंट लिव्हिंग. आता लक्षात ठेवायचं, यू आरंट लिव्हिंग. आता ह्या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे, मूळ वाक्य निगेटिव्ह आहे, म्हणजे वाक्याचा क्वेश्चन टॅग कसा पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे. यांनी पुन्हा आरंट दिल्यामुळे हे चुकलेलं आहे. या ठिकाणी फक्त आर पाहिजे होतं, आर यू असं पाहिजे होतं. आरंट दिल्यामुळे तुमचं बी वाक्य चुकलेलं आहे. यू कॅन ड्राईव्ह, तू गाडी चालवू शकतोस. कॅन पॉझिटिव्ह वाक्यात आलेलं आहे, त्याचं निगेटिव्ह करताना कॅन नॉट म्हणजे कांट करायचं. आणि वाक्याच्या अर्थाप्रमाणे यू हे पर्सनल प्रोनाउन जोडून दिलं, इंट्रोगेटिव्ह मार्क दिलं. त्यामुळे ए आणि सी बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1ला मार्क देऊन टाका.
काय अवघड आहे प्रश्न? म्हणजे माझ्या मते तरी तुम्हाला सांगतो, आत्तापर्यंत जेवढी एक्झाम्पल तुम्ही फार किती जुना क्वेश्चन पेपर काढा, जे काय वाक्य या ठिकाणी तुमच्या पेपर्समध्ये आलेली आहेत ते अशी लहान लहानच आलेली आहेत. त्यामुळे अशा वाक्यांना क्वेश्चन टॅग तुम्हाला जोडता आला पाहिजे. लक्षात ठेवायचं, चुका करून नाही घ्यायच्या. वाक्य जर व्यवस्थित समजून घेतलं तर तुमचे उत्तर देखील बरोबर येतील. पुढचं वाक्य बघायचं, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. या ठिकाणी करेक्ट शोधायचं आहे. सहाय्यक कक्षा अधिकारी मुख्य परीक्षा 2017 प्रश्न आहे. मित्रांनो लक्षात ठेवायचं, प्रश्नपत्रिका कुठलीही असू द्या, काय प्रश्नपत्रिका ही तुमची कुठली पण असू द्या, नेचर ऑफ क्वेश्चन हे जवळपास सगळ्या पेपरमध्ये सारखं असतं. त्यामुळे आता विशेषतः जे काही संयुक्त तांत्रिक परीक्षा होणार आहे, लक्षात ठेवायचं, थोड्या दिवसातच ॲड येईन आता, जी काय संयुक्त तांत्रिक परीक्षा होणार आहे तर त्या तांत्रिक परीक्षेमध्ये अशाच स्वरूपाचे प्रश्न तुमचे राहणार आहे. थोडंसं व्यवस्थित बारकाव्याने छोट्या छोट्या संकल्पना समजून घ्या. ठीक आहे. या ठिकाणी पाहायचं, यू आर न्यू अराउंड हिअर. आता हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे यू आरचं, पण हे यू आरच आहे. हे वाक्य पॉझिटिव्ह आहे, अशा वाक्याला निगेटिव्ह क्वेश्चन टॅग जोडायचा. आरचं निगेटिव्ह फॉर्म काय होतं? आरंट होतं. आरंट आणि यू आहे असं जोडून द्यायचं आहे तुम्हाला. आरंट यू जोडलेला जो काही क्वेश्चन टॅग आहे तो तुमचा पर्याय क्रमांक 3 मध्ये बरोबर दिलेला आहे. त्यामुळे ह्या पद्धतीनं उत्तरं शोधा. आता जर इथे यू दिलेला आहे तर तुम्हाला या ठिकाणी बघायचं इट चालेल का? नाही, हे 2 पर्याय तर या ठिकाणीच गेले. आता वाक्य जर पॉझिटिव्ह आहे मग पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग चालेल का? नाही. इतकं सोपं आहे, इतके सोपे प्रश्न विचारले जातात. लक्षात ठेवायचं. पुढे बघायचा, चूज द ऑप्शन कंटेनिंग करेक्ट सेंटेन्सेस. आता ASO मुख्य परीक्षा 2017 एकाच पेपरमध्ये 2 प्रश्न आले होते. बघायचं, फ्यू पीपल न्यू द आन्सर. आता हे तुम्हाला माहिती पाहिजे, फ्यू हा जो शब्द आहे हा निगेटिव्ह वर्ड आहे. लक्षात ठेवायचं, अ फ्यू जर म्हटलं तर वाक्य पॉझिटिव्ह होतं आणि फक्त फ्यू जर म्हटलं हा निगेटिव्ह वर्ड असल्यामुळे वाक्य निगेटिव्ह होतं. त्यामुळे फ्यू पीपल न्यू द आन्सर इट मीन्स ऑल पीपल, आपण म्हणू शकतो डझंट, ऑल पीपल डोंट नो द आन्सर. एकाही याला डिडंट नो द आन्सर, एकाही व्यक्तीला आन्सर माहीत नव्हतं. हे निगेटिव्ह वाक्य असल्यामुळे वाक्याला क्वेश्चन टॅग हा तुम्हाला पॉझिटिव्ह जोडायचा आहे. आणि आपल्याला काय शोधायचं आहे? आपल्याला करेक्ट सेंटेन्स शोधायचं आहे. बघा पाहायचं आपल्याला, फ्यू पीपल न्यू द आन्सर, वाक्य निगेटिव्ह आहे, क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह करायचा. न्यू हे नोचं साध्या भूतकाळातील रूप आहे, त्यामुळे अर्थाप्रमाणे डिड हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आणि पीपल हा अनेक वचनी शब्द आहे, त्यासाठी दे हे पर्सनल प्रोनाउन घ्यायचं. डिड दे अशा प्रकारचा क्वेश्चन टॅग एचा तुमचा बरोबर येणार आहे. त्यामुळे नोटीस करायचं, ए तुमचा बरोबर येतो. अ लिटल प्रोग्रेस हॅज बीन मेड. आता लक्षात ठेवायचं आहे, अ लिटल हा पॉझिटिव्ह वर्ड आहे आणि जर फक्त वाक्यात लिटल आला असता, लक्षात ठेवायचं, लिटल हा निगेटिव्ह वर्ड आहे आणि अ लिटल आर्टिकल जर ए आलं तर अ लिटल हा पॉझिटिव्ह वर्ड होतो. हॅज बीन मेड, वाक्य ज्यावेळेस एकापेक्षा जास्त सहाय्यकारी क्रियापद असतात तर प्रथम जे सहाय्यकारी क्रियापद आहे त्याचाच आपल्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म करायचा. आता वाक्य पॉझिटिव्ह आहे, अशा वाक्याला तुम्हाला कसं क्वेश्चन टॅग करायचं आहे? तुम्हाला जनरली सांगायचं निगेटिव्ह क्वेश्चन टॅग करायचा होता, बरोबर आहे. तर बाय हॅजचं निगेटिव्ह फॉर्म काय होतं? हॅझंट घ्यायला पाहिजे होतं, हॅझंट. पण या ठिकाणी हॅजच घेतल्यामुळे हे वाक्य चुकलं. आणि अ लिटल प्रोग्रेस यासाठी इट हे प्रोनाउन बरोबर आहे, पण हॅजसाठी हॅझंट नाही आहे, त्यामुळे बी चुकलेला आहे. वी कुड स्किअर्सली हिअर व्हॉट ही सेड. या वाक्यामध्ये बघायचं, वी कुड स्किअर्सली हिअर हा झाला तुमचा मेन क्लॉज आणि व्हॉट ही सेड हा झाला तुमचा सबऑर्डिनेट क्लॉज. तर मेन क्लॉजच्याच अनुषंगाने क्वेश्चन टॅग जोडायचा आहे. आता लक्षात ठेवायचं, स्किअर्सली, हार्डली, बेअरली, रेअरली, सेल्डम हे निगेटिव्ह वर्ड आहेत. ज्या वाक्यात ते येतात ते वाक्य निगेटिव्ह बनतं. मग अशा वाक्याला पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग जोडायचा. त्यामुळे कुल्ड आहे असंच घ्यायचं तुम्हाला, कुल्ड, आणि वाक्यातील कर्ता प्रोनाऊन असल्यामुळे तो आहे असाच घेतला आपण, कुल्ड वी आहे असा जोडून दिलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. आता ए आणि सी बरोबर असल्यामुळे तुम्ही 2 नंबरच्या पर्यायाला फायनली मार्क करू शकता. आणि लक्षात, ह्या पद्धतीनं उत्तर व्यवस्थित शोधायचं. पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला, सहाय्यक कक्षा अधिकारी मुख्य परीक्षा 2017 पाहिजे तुम्ही. एकाच पेपरमध्ये हा 3रा प्रश्न सापडलेला आहे. कधी कधी एखाद्या पेपरमध्ये खूप वेटेज दिलं जातं, कधी कधी एखाद्या पेपरमध्ये 1, 2 किंवा ॲटलिस्ट एखादा तरी तुम्हाला जनरली सापडतोच. वाक्य दिले बघा, थँक हिम अकॉर्डिंग टू आर कस्टम्स. आपल्या चालीरीतीप्रमाणे त्याचं आचरणीनं स्वागत करा, त्याला धन्यवाद द्या. थँक हिम
हे क्रियापदानं सुरू झालेलं वाक्य आहे. ज्यावेळी तुमच्या वाक्याची सुरुवात ही क्रियापदानं होते ते वाक्य आज्ञार्थक असतं आणि अशा वाक्याला जनरल तुम्ही पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग जोडता. अशा वाक्याला पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग जोडता आणि तो जनरली विल यू हा मोस्ट ॲप्रोप्रिएट असतो. कुठला? विल यू. दिलेलं वाक्य आहे असं लिहायचं आणि त्याला विल यू हा क्वेश्चन टॅग जोडून द्यायचा. पर्याय क्रमांक 2 बरोबर येतो. ओव्हर यू देखील पुस्तकांमध्ये दिलेला आहे. म्हणजे दोघांचाही उल्लेख होतो तर मोस्ट ॲक्युरेट तुम्ही पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग द्यायचा. डू यू आणि डोंट यू या ठिकाणी क्वेश्चन टॅग चालणार नाहीत. आलं लक्षात, कारण वाक्य आज्ञार्थक आहे. पुढचं या ठिकाणी दिले बघा, सी हार्डली एव्हर स्माइल्स. STI 2016च्या पेपरमध्ये आलेला प्रश्न आहे. स्माइल्स हे क्रियापदाचं मूळ रूप आहे आणि हार्डली हा निगेटिव्ह वर्ड आहे. म्हणजे दिलेलं वाक्य निगेटिव्ह असल्यामुळे क्वेश्चन टॅग हा तुम्हाला पॉझिटिव्ह घेणं अपेक्षित आहे. कसं? पॉझिटिव्ह. त्यामुळे लक्षात ठेवायचं, विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज अ करेक्ट व्हर्जन ऑफ द सेंटेन्स विथ अ टॅग क्वेश्चन करस्पॉन्डिंग टू द सेंटेन्स अबाव. वर दिलेलं जे वाक्य आहे त्यास अनुसरून योग्य क्वेश्चन टॅग जोडलेलं वाक्य तुम्हाला शोधायचे. या ठिकाणी तेच वाक्य या ठिकाणी तुम्हाला जोडून दिलेले आहेत बघायचं. आता फक्त क्वेश्चन टॅग आपल्याला चेक करायचा आहे. आता सांगितल्याप्रमाणे हार्डली जो आहे हा निगेटिव्ह वर्ड असतो. लक्षात ठेवायचा कसा वर्ड आहे, हा निगेटिव्ह वर्ड आहे. त्यामुळे याला पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग जोडायचा आहे. वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नाही, मुख्य क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला काय घ्यायचं आहे, तुम्हाला डज घ्यायचा आहे. आणि जो प्रोनाऊन आहे तो ऑलरेडी सब्जेक्ट आल्यामुळे तो घेऊन तुम्हाला क्वेश्चन मार्क जोडून द्यायचा आहे. त्यामुळे डज सी असणारा जो काय पर्याय आहे तो या ठिकाणी जोडायचा आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. आता तुम्ही म्हणाल की सर या ठिकाणी हार्डली निगेटिव्ह वर्ड असल्यामुळे डझंट चालेल का? डझंट चालणार नाही, कारण वाक्य निगेटिव्ह असल्यामुळे क्वेश्चन टॅग देखील निगेटिव्ह असं होणार नाही. पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग घ्यायचा. आणि हार्डली असल्यामुळे ते इज चालणार नाही आहे, कारण वाक्यात सहाय्यकारी क्रियापदच नाही. जर सहाय्यकारी क्रियापद नसेल तर इज आला कुठून? त्यामुळे इज असणारा तिसरा पर्याय देखील चुकला. आणि इजंट तर चालणार नाही, कारण वाक्य निगेटिव्ह असल्यामुळे ते पण होत नाही. त्यामुळे ॲक्झॅक्टली काय उत्तर आहे ते तुम्ही असं पाहत चालायचं. पुढे बघायचं, टॅक्स असिस्टंट गट सहाय्यक 2016च्या पेपरमध्ये आलेला प्रश्न पाहायचा. सिलेक्ट द करेक्ट सेंटेन्स. बरोबर वाक्य शोधायचं. एव्हरीवन वॉर्न यू डिडंट दे. आता सर्वप्रथम तुम्ही लक्षात ठेवायचं, दिलेलं वाक्य हे पॉझिटिव्ह आहे. पहिल्या वाक्यामध्ये कुठल्याही प्रकारचा निगेटिव्ह वर्ड आलेला नाही. ज्यावेळेस तुमच्या वाक्यामध्ये निगेटिव्ह वर्ड नसेल, म्हणजे वाक्य पॉझिटिव्ह असेल, तर क्वेश्चन टॅग हा निगेटिव्ह करायचा. आता वाक्य क्रियापदे साध्या भूतकाळात असल्यामुळे त्यामुळे डीड घेतला आणि डीडचं निगेटिव्ह जोडून कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म घेतलं डिडंट. आणि एव्हरीवन ज्यावेळेस तुमच्या वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणून येतो त्यासाठी दे हे पर्सनल प्रोनाउन घ्यायचं. डिडंट दे असताना क्वेश्चन टॅग बरोबर आहे. 2 नंबर बघायचं, आय एम लिव्हिंग इन लंडन. मी लंडनमध्ये राहत आहे. आता एम हे वाक्य पॉझिटिव्ह झालं, याला निगेटिव्ह क्वेश्चन टॅग जोडायचा. बरोबर आहे की नाही? आय एम लिव्हिंग इन लंडन या ठिकाणी तुम्हाला हे सांगायचं आहे एक्झॅक्टली की काय हे करायचं आहे. आय एम लिव्हिंग इन लंडन या ठिकाणी लक्षात ठेवायचं, वाक्य पॉझिटिव्ह असल्यामुळे क्वेश्चन टॅग निगेटिव्ह होणं गरजेचं आहे. एमचं निगेटिव्ह होतं आरंट आय असं असणं गरजेचं आहे. त्यामुळे हा पर्याय देखील तुमचा चुकलेला आहे. ओनली ए असणारा जो काय पर्याय आहे तो पर्याय क्रमांक 1ला मार्क करू शकता. आलं लक्षात कशा पद्धतीनं आपण उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. व्यवस्थित पाहायचं. आता पाहायचं, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा स्थापत्य मुख्य परीक्षा 2015. आता लक्षात ठेवायचं, हा जनरली तांत्रिक पेपरचा जो तांत्रिक परीक्षा होणारे संयुक्त त्यातलाच हा एक प्रश्न आलेला आहे. प्रश्नाचं स्वरूप व्यवस्थित समजून घ्या. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. ही हेल्प यू इमिजिएटली. हेल्प हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे. वाक्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सहाय्यकारी क्रियापद नाही आहे. मूळ वाक्य जे आहे हे पॉझिटिव्ह असल्यामुळे निगेटिव्ह क्वेश्चन टॅग जोडायचा. वाक्यातील क्रियापदाच्या अर्थानुसार तुम्ही काय घ्यायचं, तुम्हाला इथं पहिलं कॉमा द्या. तुम्हाला घ्यायचं आहे, तुम्हाला डीड घ्यायचं आहे. साधा भूतकाळ असल्यामुळे याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म करायचा डिडंट, कारण वाक्य निगेटिव्ह करायचे क्वेश्चन टॅगमध्ये. डिडंट आणि शेवटी आय जोडून द्यायचं. डिडंट आय जोडलेला क्वेश्चन टॅग तुमचा ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. डिडंट आय असताना पर्याय क्रमांक 4ला तुम्ही मार्क करू शकता. या पद्धतीनं तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करत चालाय. थोडंसं विवेकबुद्धीनं थोडं व्यवस्थित पहा, उत्तर मिळेल. बघा, सेम पेपर महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा स्थापत्य मुख्य परीक्षा 2015च्या पेपरमध्ये अजून एक प्रश्न आलेला आहे. एव्हरीवन क्लॅप्ड. या ठिकाणी थोडा नियम व्यवस्थित समजून घ्या. एव्हरीवन क्लॅप्ड. एव्हरीवन हा झाला सब्जेक्ट, क्लॅप्ड झालं क्रियापदाचं दुसरं रूप. वाक्य कंप्लीट आहे.
आता वाक्य पॉझिटिव्ह असल्यामुळे निगेटिव्ह क्वेश्चन टॅग जोडायचा आणि निगेटिव्ह क्वेश्चन टॅग जोडताना सहाय्यकारी क्रियापदाला नॉट जोडून त्याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म घ्यायचं. आता या ठिकाणी काय घ्यायचं तुम्हाला, डीड घ्यायचं आहे, कारण वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसल्यामुळे क्लॅप्ड साध्या भूतकाळात आहे, त्यामुळे डीड घेतलं, याचा निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म घेतला डिडंट. आता राहिलं वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे एव्हरीवन. आता या ठिकाणी मी काही शब्द दिलेत ते व्यवस्थित समजून घ्या. नो वन, समवन, नोबडी, एनीबडी, समबडी, एव्हरीबडी, एव्हरीवन आणि एव्हरीवन आणि एनीवन हे जे शब्द आहेत हे लक्षात ठेवायचं. ज्यावेळेस हे शब्द प्रोनाऊन आहे ते सगळे तुमच्या वाक्याचे सब्जेक्ट म्हणून येतील, यांच्यासाठी आपल्याला क्वेश्चन टॅगमध्ये काय घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं. क्वेश्चन टॅगमध्ये आपल्याला दे हे पर्सनल प्रोनाऊन घ्यायचं. काय घ्यायचं तुम्हाला, दे हे पर्सनल प्रोनाऊन घ्यायचं. एव्हरीवनसाठी दे हे पर्सनल प्रोनाऊन घ्या. डिडंट दे असणारा जो काही पर्याय आहे तो तुम्ही पाहू शकता, हे येणार आहे. आता वाक्यामध्ये ऑलरेडी सहाय्यकारी क्रियापदच नाही आहे, त्यामुळे या ठिकाणी ओंट येईल का, नाही. ओल्ड येईल का, नाही. आलेलंच नाही तर घेतला कसा. वाक्य भूतकाळात असल्यामुळे डोंट येईल का, नाही, कारण डोंट हा वर्तमान काळात येतो. भूतकाळातील वाक्य असल्यामुळे भूतकाळातलं सहाय्यकारी क्रियापद निवडायचं. पुढचा प्रश्न बघायचा. लेटस हॅव अ गेम ऑफ क्रिकेट. लेटस हॅव, ज्या तुमच्या वाक्याची सुरुवात लेटस न होते, बेसिकली आपण शाल वी जोडत असतो. पर्याय क्रमांक 4 जो आहे हा तुमचा बरोबर आहे. पुढचं बघायचं. नन ऑफ अस न्यू द वे. मग असे आपण एक वाक्य पाहिलं होतं, नन ऑफ अस न्यू द आन्सर. या ठिकाणी न्यू द वे थोडंफार चेंजेस करतात आणि वाक्य रिपीट बऱ्यापैकी झालेले. STI 2015च्या पेपरमध्ये आलेलं आहे. नन ऑफ अस न्यू वाक्य साध्या भूतकाळात आहे, नन निगेटिव्ह वर्ड आहे म्हणून क्वेश्चन टॅग हा पॉझिटिव्ह करायचा. डीड घ्या आणि अससाठी वही घ्या. डीड वही जोडलेला पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. आता नन हा निगेटिव्ह वर्ड असल्यामुळे डिडंट चालणार नाही, कारण क्वेश्चन टॅग हा पॉझिटिव्ह करायचा आहे. आणि नन ऑफ अस आहे असं घेऊन चालणार नाही, त्यामुळे हे पण चुकलं आहे. आणि नन हा निगेटिव्ह वर्ड असल्यामुळे पुन्हा एकदा डिडंट चालणार नाही आहे आणि अस तर चालणारच नाही, कारण आपल्याला जे प्रोनाऊन घ्यायचे ते नॉमिनेटिव्ह केसमध्ये घ्यायचे. तर पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 चुकतात. पर्याय क्रमांक 1 तुमचा बरोबर येतो. पुढे बघा. लिपिक टंकलेखक परीक्षा 2013. जनरली लिपिक टंकलेखीच्या पेपरमध्ये आलेला प्रश्न पाहायचा आहे. स्टेटमेंट गिवन बिलो इज आर करेक्ट. आपल्याला बरोबर क्वेश्चन टॅग जोडलेलं वाक्य शोधायचे आहेत, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ही हॅज मेट हिम. या ठिकाणी हॅज हे सहाय्यकारी क्रियापद आहे. मूळ वाक्य पॉझिटिव्ह, क्वेश्चन टॅग निगेटिव्ह करायचा. हॅजचं हॅझंट होतं आहे आणि इज हे आहे असं जोडलेलं आहे. तुमचं पहिलं वाक्य बरोबर आहे. ही गॉट फर्स्ट डिव्हिजन. गेटचा भूतकाळ झाला गॉट, साधं भूतकाळ आहे. यासाठी आपल्याला डीड घ्यायचं आहे. वाक्य पॉझिटिव्ह असल्यामुळे निगेटिव्ह क्वेश्चन टॅग करायचा. डिडंट करा आणि या ठिकाणी ही घ्या. डिडंट ही असं तुम्हाला अपेक्षित आहे. या ठिकाणी गॉड गेटचा भूतकाळ असल्यामुळे डीड घेणं अपेक्षित आहे. इजंट चालेल का, नाही. वाक्याचा करता ही असताना इट चालेल का याच्यामध्ये क्वेश्चन टॅगमध्ये, नाही. पर्याय क्रमांक 2 चुकला. ही गॉट फर्स्ट डिव्हिजन. डिडंट ही तुमचं बरोबर आहे. त्यामुळे 1 आणि 3 बरोबर असणारा जो काही पर्याय आहे या ठिकाणी तुमचा पर्याय क्रमांक 2ला तुम्ही मार्क व्यवस्थित पाहायचं. 1 आणि 3च वाक्य बरोबर आहे. आणि लक्षात ह्या पद्धतीनं तुम्ही मार्क करा, तुमची उत्तरं बरोबर येतील. ASO 2013च्या पेपरमध्ये आलेला पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला. बघायचं आहे. यू थॉट इट वॉज स्टील 6. आता हे वाक्य छोटं दिसतंय, परंतु लक्षात ठेवायचं हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे, मिश्र वाक्य आहे. आणि एक नियम लक्षात ठेवायचा, बऱ्याच पुस्तकांमध्ये हा नियम नाही आहे. ज्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन टॅगसाठी जे वाक्य येतं हे जर कॉम्प्लेक्स सेंटेन्स असेल, म्हणजे मिश्र वाक्य असेल, त्यातील जो मेन क्लॉज असतो त्या मेन क्लॉजलाच क्वेश्चन टॅग जोडायचा. म्हणजेच काय, मेन क्लॉजच्या अनुषंगानं पुढे वाक्यामध्ये क्वेश्चन टॅग जोडायचा असतो. यू थॉट हा झाला तुमचा वाक्यामध्ये मेन क्लॉज आणि इट वॉज स्टील 6 हा झाला तुमचा सबऑर्डिनेट क्लॉज. यू थॉट, थिंकचा भूतकाळ थॉट दिलेला आहे, साधा भूतकाळ आहे, बरोबर आहे. पूर्ण वाक्य पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह क्वेश्चन टॅग जोडायचा. वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नाही आहे. आता भले इथं वॉज आहे, परंतु लक्षात ठेवायचं आपला मेन क्लॉजला अनुषंगानं सहाय्यकारी क्रियापद पाहिजे, सबऑर्डिनेट क्लॉजचं नको आहे. त्यामुळे मेन क्लॉजमध्ये आहे का, नाही आहे सहाय्यकारी क्रियापद. त्यामुळे लक्षात ठेवायचं साधा भूतकाळ असल्यामुळे तुम्ही डीड घ्यायचा आहे. निगेटिव्ह करताना डिडंट करायचा आणि यू हे पर्सनल प्रोनाउन आहे असं जोडून द्यायचा. डिडंट यू जोडलेलं तुमचं जे वाक्य आहे हे ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. आलं लक्षात. आणि एका याच्या शेवटी इंट्रोगेटिव्ह मार्क दिलेलं नाही आहे, पण क्वेश्चन टॅगच्या शेवटी इंट्रोगेटिव्ह मार्क हे द्यावं लागतं, हे लक्षात ठेवा. जसं या ठिकाणी ऑलरेडी आलेलं आहे. ह्या पद्धतीने तुम्ही पाहत चालायचं. पर्याय क्रमांक 2ला मार्क करा.
पुढे बघायचं विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा 2012 STI 2012च्या पेपरमध्ये बघायचं सी वॉज हॅपी टू कम. ऑज आलेलं आहे वाक्य पॉझिटिव्ह असं निगेटिव्ह करताना ऑझंट घ्यायचं आहे. ऑझंट घ्या आणि जो सी हे पर्सनल प्रोनाउन ते आहे असं जोडून द्यायचं. ऑझंट सी असणारा पर्याय तुमचा बरोबर येतो. तर ऑझंट सी पर्याय क्रमांक 3 येणार आहे. मूळ वाक्य पॉझिटिव्ह आहे, क्वेश्चन टॅग निगेटिव्ह करायचा. त्यामुळे पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग चालणार नाही. ऑलरेडी ऑज आल्यामुळे या ठिकाणी वेअर चालणार नाही आहे आणि सी ऑज अशा प्रकारची रचना होत नाही आहे. पुढचं लिपिक टंकलेखक 2011च्या पेपरमधलं वाक्य पाहायचं. या ठिकाणी काय दिलेलं आहे पेटर ब्रोक अ जग. ब्रेकचं भूतकाळी रूप आहे ब्रोक. ब्रेक ब्रोक आणि ब्रोकन साध्या भूतकाळातलं वाक्य आहे. वाक्य पॉझिटिव्ह आहे. निगेटिव्ह क्वेश्चन टॅग जोडायचा. यासाठी आपण घेतलेले डीड आणि डीडला निगेटिव्ह जोडलं डिडंट केलं. पेटर एका मुलाचं नाव आहे त्यासाठी पर्सनल प्रोनाउन घ्यायचा आहे तुम्हाला ही. डिडंट ही जोडलेला क्वेश्चन टॅग पाहायचं. डिडंट ही तुम्हाला काय विचारलेलं तुम्हाला चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग विचारले. त्यामुळे डिडंट पेटर चालेल का नाही. क्वेश्चन टॅगमध्ये वाक्य जो करता असो तोच करता. प्रोनाऊन असेल तर तो घ्या पण प्रॉपर नाऊन असेल तर तो घ्यायचं नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 चुकलेला आहे. वाक्य भूतकाळात असल्यामुळे डज चालणार नाही आहे. वाक्य पॉझिटिव्ह असल्यामुळे पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग चालणार नाही. एकच राहिला तुमचा डिडंट ही. पर्याय क्रमांक 1ला मार्क करायचं. पुढचं वाक्य बघायचं करेक्ट क्वेश्चन टॅग तुम्हाला शोधायचं. या ठिकाणी लिपिक टंकलेखकचाच पेपर आहे. आय एम द हॅपीएस्ट मॅन इन द टाउन. वाक्य पॉझिटिव्ह आहे याला निगेटिव्ह क्वेश्चन टॅग जोडायचा. एमचं निगेटिव्ह फॉर्म होतं आरंट. काय होतं आहे तुमचं आरंट होतं आणि आय जो आहे तो आय असा आहे घ्यायचा आणि इंट्रोगेटिव्ह मार्क द्यायचा. आरंट आय जोडलेला क्वेश्चन जो आहे तो 2मध्ये तुम्हाला सापडतो. पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहायचा आहे ॲड अ क्वेश्चन टॅग. आपल्याला एक्झॅक्टली द्यायचं आहे देअर हॅज बीन नो साईन ऑफ इम्प्रूव्हमेंट इन द पेशंट. तुम्हाला मी सांगितलेले मित्रांनो वाक्यामध्ये निगेटिव्ह वर्ड कुठेही येऊ द्या तुमचं वाक्य निगेटिव्ह बनतं. अशा वाक्याला पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग जोडायचा असतो. ठीक आहे. या ठिकाणी पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग जोडताना वाक्याचे सहाय्यकारी क्रियापद आहे. जर एकापेक्षा जास्त सहाय्यकारी क्रियापद असतील तर जे प्रथम उल्लेख केलेला आहे लक्षात ठेवायचा. त्याच्या अनुषंगानं आपल्याला वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे क्वेश्चन टॅगमध्ये. निगेटिव्ह असल्यामुळे सहाय्यकारी क्रियापद आहे असंच घ्या. या ठिकाणी हॅज घेतलेला आहे आणि ज्या तुमच्या वाक्याचा सब्जेक्ट देअर असेल देअर असाच तो आहे असाच कंटिन्यू करायचा. देअरसाठी कुठलंही पर्सनल प्रोनाउन तुम्हाला घ्यायचं नाही. त्यामुळे या ठिकाणी लक्षात ठेवायचं THERE देअर आणि इंट्रोगेटिव्ह मार्क जोडून द्या. त्यामुळे हॅज देअर असं तुमचं वाक्य बरोबर आहे. हॅव चालेल का नाही कारण वाक्यात हॅज असताना हॅवची गरज नाही आहे. हाऊ नाही चालणार. इज पण नाही चालणार. हॅज देअर तुमचं ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे. पर्याय क्रमांक 2ला मार्क करा. पुढचा प्रश्न बघायचा PSI 2011 पर्यंतचा क्वेश्चन पेपर आलेले आहेत आपल्याकडं. PSI 2011च्या पेपरमध्ये वाक्य काय आलेलं आहे द बॅग्स आर ऑन द टेबल. ज्यावेळेस तुमच्या वाक्याचा जो सब्जेक्ट असतो हा कॉमन नाऊन असतो किंवा एखादी वस्तू असते इनॅनिमेट ऑब्जेक्ट त्यासाठी एकवचनी असेल तर इट घ्यायचं. अनेक वचनी असेल तर दे हे पर्सनल प्रोनाउन घ्यायचं. आता बॅग्स अनेक वचनी असल्यामुळे त्यासाठी पर्सनल प्रोनाउन तुम्हाला घ्यावं लागणार आहे दे. आता वाक्य पॉझिटिव्ह आहे. क्वेश्चन टॅग निगेटिव्ह करताना आरचं काय होतं आरंट होतं आहे. आरंट आणि जो दे आहे तो या ठिकाणी जोडून द्यायचा आहे. दे का घेतला अनेक निर्जीव वस्तूंचा उल्लेख सब्जेक्ट म्हणून आलेला आहे. त्या अनेकांसाठी दे घेतलेले. एकच बॅग असते तर इट आला असता. अनेक असल्यामुळे या ठिकाणी काय केलेलं आहे द बॅग्स अनेक वचने असल्यामुळे देअर आलेलं आहे. त्यामुळे आरेंट दे असं असताना जो काही क्वेश्चन टॅग आहे तुमचा पर्याय क्रमांक 3 मध्ये देणार आहे. आणि जो सब्जेक्ट आहे तो आहे असाच प्रोनाऊन प्रॉपर आपल्याला नाऊन घ्यायचं नाही आहे. नामासाठी पर्सनल प्रोनाऊन घ्यायचं आहे. क्वेश्चन टॅगमध्ये नाम वापरायचं नाही आहे प्रोनाऊन वापरायचं आहे आणि ते पण नॉमिनेटिव्ह केसमध्ये. त्यामुळे द टेबल येणार नाही ते चुकलेलं आहे. बॅग्स येणार नाही ते चुकलेलं आहे. वाक्य पॉझिटिव्ह असल्यामुळे पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग येत नाही ते पण चुकलं. पर्याय क्रमांक 3ला मार्क करायचा आहे. पुढचा प्रश्न बघायचा आहे PSI 2011च्या पेपरमध्ये आलेला प्रश्न आहे. बघायचं माया सेल्डम व्हिजिट्स मीना अँड कंपनी. आता कंपनीचा उल्लेख आलेला आहे. वाक्यामध्ये सेल्डम हा निगेटिव्ह वर्ड आहे मित्रांनो. तुम्हाला माहीत असू द्या सेल्डम याचा अर्थ होतो नॉट ऑफन. खूपच कमी वेळा. एखादी क्रिया खूपच कमी वेळा घडते अशा स्वरूपाचं आहे नॉट ऑफन. माया एका मुलीचं नाव आहे. यासाठी पर्सनल प्रोनाउन तुम्ही घेऊ शकता सी. आता वाक्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सहाय्यकारी क्रियापद नाही आहे कारण क्रियापद हे मूळ रूपात आहे.
मूळ वाक्य पॉझिटिव्ह असल्यामुळे क्वेश्चन टॅग निगेटिव्ह करायचा. निगेटिव्ह करताना वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून तुम्हाला डज घ्यायचा आहे. डजला निगेटिव्ह फॉर्म जोडला डझंट आणि प्रोनाउन जोडून दिलेले आहे डझंट सी. मग डझंट सी असताना जो काय पर्याय आहे या ठिकाणी 2 मध्ये दिलेला आहे त्याला मार्क करा. डज सी चालणार नाही कारण क्वेश्चन टॅग निगेटिव्ह करायचा आहे. डीड चालणार नाही कारण वाक्य साध्या वर्तमान काळात आहे. डिडंट चालणार नाही कारण वाक्य साध्या वर्तमान काळात आहे. एक्झॅक्टली उत्तर तुम्हाला मिळून गेलं. आणि पुढचा प्रश्न पाहायचा, पिक आउट द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर द फॉलोइंग. सहाय्यक मुख्य परीक्षा 2011. आता जुने पेपर येत आहे खूप 2011. मी तुम्हाला सजेस्ट करतो शक्यतो 2011च्या नंतरचे क्वेश्चन पेपर व्यवस्थित बघा. 2011च्या अगोदरचे जे काही पेपर आहेत ते खूपच म्हणजे जुने याच्या पॅटर्नचे आहेत आणि इतके सिंपल प्रश्न आता सरळ सेवेला सुद्धा पडणार नाही. त्यामुळे डिफिकल्टी मेंटेन करायची, प्रश्नाचं स्वरूप व्यवस्थित जे काही मॉडर्न आहे तर मोस्ट ट्रेंडिंग क्वेश्चनचं स्वरूप आहे ते चेक करायचं. ते जुन्या मोडचे प्रश्न चालणार नाही. आलं लक्षात. 1990, 92, 94, 95 त्यावेळेस कुणी इंटरनेटसुद्धा वापरत नव्हतं. बरोबर आहे. इतके जुने क्वेश्चन पेपर, इतके सिंपल प्रश्न होते. राज्यसेवा त्याच्यानंतर तुमचं गट बच्या पेपरमधले. आता ते फार सरळ ऑनलाईनला सुद्धा पडत नाहीत, इतके सिंपल आहेत. आता जनरली 11च्या पुढचे प्रश्न व्यवस्थित पाहायचे, लक्षात ठेवा. बघायचं, यू विल कॉल मी ॲज सून ॲज यू रीच होम. हे वाक्य देखील तुमचं आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कुठलं वाक्य आहे? कॉम्प्लेक्स सेंटेन्स. लक्षात ठेवायचं. कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये ॲज सून ॲज हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे, त्यानं सबऑर्डिनेट क्लॉज जोडलेला आहे. ज्या तुमचं कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं वाक्य असतं तर मेन क्लॉजमधील कर्ता आणि क्रियापदाच्या अनुषंगानं तुम्हाला क्वेश्चन टॅग जोडायचा आहे. यू विल कॉल मी पूर्ण वाक्य पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह क्वेश्चन टॅग जोडायचा. विलचं निगेटिव्ह फॉर्म होतं ओंट. काय होतं? ओंट होतं आणि यू हा प्रोनाउन आहे असा जोडून द्यायचा. यू, ओंट यू. मग ओंट यू जोडलेला जो काही क्वेश्चन टॅग आहे तो या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे. आलं लक्षात. पॉझिटिव्ह वाक्य असल्यामुळे निगेटिव्ह क्वेश्चन टॅग पाहिजे होतं. विल चालणार नाही. ऑलरेडी विल असल्यामुळे डू आणि डोंट घ्यायचंच नाही, एकच राहिलं तुमचा विल यू. मित्रांनो, या पद्धतीने आपल्याला जे काही क्वेश्चन आहे ते सॉल्व्ह करता आले पाहिजे. प्रश्न काळजीपूर्वक वाचा. मी जो लेक्चर याच्या अगोदरच्या याच्यामध्ये घेतलेला आहे तो अगदी परिपूर्ण आहे. याच्या पलीकडे काहीच करायची गरज नाही. फुल अँड फायनल तो लेक्चर ऐकायचा आणि लगेच हे क्वेश्चन पेपर तुम्ही व्यवस्थित ॲनालिसिस सॉल्व्ह करून पाहायचं. तुमचा प्रॉब्लेम कायमचा सॉल्व्ह होऊन जाईल. जिथं जिथं प्रश्न येतील तिथे तिथं तुम्हाला हे सगळं आठवेल. थोडं व्यवस्थितपणे काळजीपूर्वक ऐका, ठीक आहे. तर अशा प्रकारे भरपूर प्रश्न आपण 25 म्हणजे 2011पर्यंतचे प्रश्न घेतलेले आहेत आणि थोडेफार राहिले असतील जनरली 11च्या आधीचे, पण असू द्या. जनरल ते असेच प्रश्न आहेत, याच नियमांवर आधारित आहे. एकच प्रश्न रिपीट घेण्याऐवजी वेगवेगळ्या नियमांचे प्रश्न मी या ठिकाणी इंट्रोड्यूस केलेले. तर आजच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी थांबूयात. थोडंसं का आपल्याला हा घटक व्यवस्थित समजून आलेलाच असेल अशी अपेक्षा आहे. तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये पुढचा घटक घेऊन पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.